नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत तुमच्याकरिता. अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत भरती म्हणजे यामध्ये अंतर्गत मध्ये ग्रामीण आणि शहरीची डिपार्टमेंटल एक्झाम आहे. ती परीक्षा पद्धत कशी असणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा पॅटर्न, परीक्षा कधी आणि कोण घेणार आहे, कधी होणार आहे, कोण कोणामार्फत होणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे किंवा नाही, या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. जी मागच्या वर्षी जाहिरात आलेली आहे 272 पदांची, त्याचं काय, नवीन कोणाला फॉर्म भरता येणार आहेत ते सुद्धा, आणि वयोमर्यादा किती वाढ वाढ झालेली आहे आणि कोण कोण या ठिकाणी अप्लाय करू शकतं, याची पात्रता, शैक्षणिक पात्रता हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. त्यापूर्वी आपल्याकडे 1 जून 2026 वार सोमवार म्हणजे अवघ्या 2 दिवसानंतर सर्व बॅचेस नवीन सुरू होत आहेत. त्यामध्ये अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत भरतीकरिता नवीन बॅच आपण सुरू करतोय. 272 शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील 228 पदाकरिता ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांच्याकरिता ही बॅच अवेलेबल असणार आहे. की आयसीडीएस पोषण अभियानासहित, पोषण विषयासहित म्हणजेच सर्व विषय यामध्ये शिकवले जाणार आहेत. की मराठी असेल, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, जीके, आयसीडीएस, पोषण अभियान, सर्व विषयांचा 6 विषयांचा समावेश असणार आहे. पीवायक्यू एमसीक्यूचा सराव घेतला जाणार आहे. पीडीएफ नोट्स मोफत स्वरूपामध्ये सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला प्रिंटआउट साठी दिले जाणार आहेत. एकही शुल्क घेतलं जाणार, एकही रुपया. टेस्ट सिरीज अवेलेबल असेल मोफत स्वरूपात. लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे आणि तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी लाभणार आहे. तर बॅच जॉईन करण्याकरता 98 23 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथनं सुद्धा ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. ही आमची टीम आहे. यामध्ये सगळ्या वेगळ्या विषयासाठी वेगवेगळे टीम, टीचर, फॅकल्टी या ठिकाणी अवेलेबल असणारे सर आणि मॅडम लोक. ओके, इंग्लिश साठी निकिता मॅडम आहेत, गणित बुद्धिमत्तासाठी साक्षी मॅडम, उपमुख्याधिकारी आहेत नगर परिषद मधील उमेश पाटील सर, त्यानंतर काही भाग जीके मधील किरण सर आणि टेक्निकल अजून मध्ये रुद्राणी मॅडम असणार आहेत. ही सर्व टीम तुम्हाला एक्सपर्ट टीम आहे शिकवण्याकरिता. सर्व आणि तांत्रिक विषय असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे तुम्ही लेक्चर जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. तर आपण जी महत्वाची माहिती देणार आहोत, अंगणवाडी अंतर्गत भरती 2026 जी ऑलरेडी 2025 मध्ये जाहिरात आलेली होती. 272 पदांची काही महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, परंतु काही वयोमर्यादा त्यांची जास्त असल्या कारणाने त्यांना फॉर्म भरता येत नव्हता. परंतु त्यांच्याकरिता जी गुड न्यूज आलेली आहे, आनंदाची बातमी आहे, वयोमर्यादेमध्ये वाढ झालेली आहे. आणि ज्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत त्यांच्याकरिता 228 पदांची जाहिरात येणार आहे लवकरच. त्याची आता जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, त्या संदर्भात आपण माहिती पाहणारच आहोत. तुमचा अभ्यासक्रम तो सुद्धा सांगितला जाणार आहे. कोणता विषय किती मार्काकरिता आहे ते तुम्ही बघायचं आणि नियोजन सुद्धा थोडक्यात माहिती दिली जाणार आहे. परीक्षा कधी, या संपूर्ण बाबी समजून घेण्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याची पात्रता जी आहे डिपार्टमेंटल एक्झाम आहे. ओके, डिपार्टमेंटल एक्झाम आहे, सरळ शिवीची नाहीये. सरळ शिवीची पात्रता वेगळी आहे, त्याला फक्त 38 वर्ष आणि ओपन करिता आणि कॅटेगरीचा 43 आणि फक्त ग्रॅज्युएशन लागते सरळ शिवा फ्रेशर उमेदवाराकरिता. ही डिपार्टमेंटल अंतर्गत भरती आहे. त्यासाठी 10 वर्षाचा अंगणवाडी सेविकेचा अनुभव अखंडित असणं गरजेचं आहे, न विखळ, आणि तुमचा पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके, त्या महिला आणि ज्यांचं 55 वर्ष वयोमर्यादा आहे, 55च्या आत आहे, अगोदर 45 होता, आता 55 वर्ष करण्यात आलेलं आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग तुमच्या परीक्षेकरिता नाही. ओके, निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. या दोन पात्रता तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत भरतीकरिता फॉर्म भरता येणार आहे. तर यामध्ये प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, एकूण 100 प्रश्न असतील, 200 गुणांचा पेपर असेल. अंगणवाडी करिता प्रश्नांची संख्या बघा, प्रत्येक विषय मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह 20 प्रश्न 40 गुण, इंग्लिश ग्रामर 10 प्रश्न 20 गुण, सामान्य ज्ञान म्हणजे जीके जीएस आपण त्याला म्हणतो, जीके जीएस 20 प्रश्न 40 गुणांचा तक्ता असेल. गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न 40 गुण, आयसीडीएस वरती 20 प्रश्न 40 गुण आणि क्वेश्चन वरती 10 प्रश्न 20 गुण. मी बाजूला सरकतोय, तुम्हाला हा चार्टचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. यानुसार तुमचं पेपर अरेंज केले जाणार आहेत. ओके, बघा एकदा स्क्रीनशॉट युट्यूबला घेता येतो आपल्याला. हे तरी माहिती असायला पाहिजे, प्रश्नाची संख्या म्हणजे एक प्रश्न 2 गुणांकरिता विचारला जातो. एकूण 6 विषय आहेत अंतर्गत करिता. कम्प्युटर हा विषय नाहीये, संगणक हा विषय तुम्हाला परीक्षेकरिता नाहीये. तर आपल्याला हे विषय
म्हणजे मराठी व्याकरण सोबत शब्दसंग्रह इंग्लिश करायचा आहे, सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी विषयाचा अभ्यास करायचा आहे, गणित बुद्धिमत्तामध्ये किती प्रश्न, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, आयसीडीएस मध्ये नेमकं मार्केटमध्ये तर अवेलेबल नाहीये, कळत नाहीये नेमका अभ्यास कसा करायचा आहे, त्याकरिता आपल्याकडे सर्व विषयाच्या नोट्स आहेत. ओके, टेस्ट सिरीज आहे, टॉपिक वाईज आहे, फुल लेंथ पेपर असणार आहे. ही परिपूर्ण तयारी आपण या ठिकाणी तुमच्याकडून करून घेणार आहोत. त्याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या अंतर्गत भरतीकरिता तुम्हाला जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस चालू आहेत. याची जाहिरात परत एकदा लिंक चालू होणार आहे 272 पदाची. ओके, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना परत फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. जे राहिलेले आहेत शहरी भागातल्या अंगणवाडी सेविका त्यांनी परत फॉर्म भरायचे आहेत. ओके, तुम्हाला त्याची लिंक कधी चालू होणार आहे ती लिंक सुद्धा आपण देणार आहोत. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही आता जॉईन करून ठेवा, तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी कळतील. ओके, त्यानंतर 228 पदाकरिता जी ग्रामीण भागातील जाहिरात येणार आहे ती लवकरच म्हणजे जुलै महिन्यामध्ये. ओके, जुलै महिन्यामध्ये लवकर जाहिरात प्रसिद्ध होऊन त्यानंतर 4-4.5 महिन्यानंतर परीक्षा होणार आहे. तर परीक्षा कोण घेणार आहे तर टीसीएस कंपनी मार्फत ही एक्झाम ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर सुद्धा परीक्षेचं असतं. त्यामुळे तुम्हाला कुठं बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. या पात्रतेनुसार या अभ्यासक्रमानुसार तुम्ही जर बसत असाल, अभ्यासाचं नियोजन दररोजचे 2 तास जरी तुम्ही दिलेत, अवघे दिवसातले 2 तास जर तुम्ही अभ्यासाकरिता देत असाल तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. लवकर तुमचं सिलेक्शन सुद्धा होणार आहे. ओके, तर आपल्याकडे ही जी तुम्हाला सांगितलेली आहे क्लासेस 1 जून 2026 पासून अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत भरतीकरिता चालू होत आहे. तर तुम्ही दिलेला नंबर 9823442263 या नंबरवरती कॉल करू शकता. कोणतंही मार्केटमधलं पुस्तक घेण्याची आवश्यकता नाही. सर्व विषयाच्या नोट्स आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.